वैष्णवी वर्सेस द्विशा 11 या दोन टीम मध्ये हा सामना खेळवला जातोय. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. आता क्रॉस बॅटेड फटका. चेंडू शरीराचा वेध साधतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. नाणेफेकीचा कौल जिंकला वैष्णवी हाईट संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहू शकता. अनंता माने आणि कंपनी ही मैदानावरती उतरले. अर्थात माने सरकार. प्लीज व्हॉलेंटियर्स आपण बाहेर यायचंय. ज्यांच्या माध्यमातून आता जय मल्हार चषक 2018 आपण पार पाडला गेला. आमदार चषक पार पाडला गेला. आणि आज जर पाहिलं तर RRW सारख्या एवढ्या मोठ्या प्रतियोगितामध्ये माने सरकार आणि त्यांची टीम वैष्णवी 11 या संघाने खेळतोय. पाहू शकता आपण माने यांना इन ऍक्शन. त्यांच्या हातात चेंडू जातोय. त्याचबरोबर लाईनमॅन पप्या यस आहेत आमचे लाईनमॅन पप्या इथे उपस्थित. त्याचबरोबर तर आपण पाहू शकता मित्रांनो पहिल्या सत्राला होते सुरुवात. पहिल्या सत्राच्या सुरुवातीला आपण पाहतो स्ट्रायकर हँड वरती पहिल्यांदाच सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज मोहिते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक वेगळी छटा निर्माण करून गेले आणि ते छटा अद्याप देखील आणि भविष्यामध्ये देखील राहणार. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे चर्चेचं उदाहरण निर्माण केलं होतं सर सचिन रमेश तेंडुलकरने. आणि आता जर मैदानावरती जर पाहिलं तर सुरेश मोहिते आक्रमक फलंदाज होते ज्याने सातत्याने चर्चा निर्माण केली आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. वन मॅन शो वन मॅन आर्मी या संघाचा खेळाडू हा पाहिला जातो. पहिला चेंडू लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला मात्र खेळले ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्रामध्ये. पॅडल स्कूप करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झाला होता पण अचूक टायमिंग साधता आली नाहीये. चेंडू जो संपर्क अपेक्षित होता तो संपर्क होत नाहीये बॅटीचा आणि चेंडूचा. त्यामुळेच की काय चेंडूवरती मात्र भेटते सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्डवरती मात्र एकने पडते भर. आपण पाहत आहात मित्रांनो RRW अर्थातच रोडपाली रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशन यांच्या माध्यमातून ही अतिशय जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा मानाची क्रिकेटची स्पर्धा. आणि क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होण्यामध्ये कुणाचं खरं मोठे योगदान असेल तर ते म्हणजे गिरीजी जोशी साहेब चेअरमॅन आहेत. त्यानंतर दीपकजी कस्तुरी साहेब जे सेक्रेटरी आहेत. या सर्वांचं मानाच्या अंतकरणातून आभार मानूयात. त्याचबरोबर या क्रिकेट स्पर्धेला यशस्वी होत असताना ज्यांचा खूप मोठा पाठिंबा भेटलाय अर्थातच RRSA कमिटी रोडपाली रेसिडेन्शियल स्पोर्ट्स असोसिएशन यांचा देखील मानाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करूयात. अमोलजी कुलकर्णी साहेब जे चेअरमॅन आहेत RRSA चे. त्याचबरोबर धर्मेंद्र साहेब व्हाईस चेअरमॅन आहेत. शंकर साहेब संदेश साहेब यांचा देखील मानाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करूयात. कारण की तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या परिश्रमाशिवाय ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वी झालीच नसते. आपण पाहतो मित्रांनो गेली 2 वर्ष सातत्याने या मैदानावरती एक शॉट वन शॉटचा इशारा येतोय पंचांचा. आपण पाहतोय गेली 2 वर्ष सातत्याने मैदानावरती RRW खूप चांगली क्रिकेटची स्पर्धांचं आयोजन करत आहे. परंतु या वर्षी जर पाहिलं मित्रांनो एवढं सुंदर देखणं आयोजन होते. स्टेजचा विचार केला तर लाखभर रुपयाची क्रिकेटची स्पर्धा चालू आहे की काय. ट्रॉफींचा विचार केला तर एखादी ओपनची क्रिकेटची स्पर्धा चालू आहे की काय. आणि मैदानाचा जर विचार केला तर अतिशय देखणं सुंदर असं मैदान या वेळेस बनवलं गेलंय. चौफेर मैदानाच्या खेळाडूंना त्याजवळ प्रेक्षकांना बसवण्यासाठी ही सुंदर अशी बसण्याची सोय केली गेली आहे. आणि आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला भेटला. आणि याचं श्रेय जर कुणाला जात असेल तर श्रेय जातं ते गिरीजी जोशी साहेब दीपकजी कस्तुरी साहेब अमोलजी कुलकर्णी साहेब धर्मेंद्र साहेब शंकर साहेब संदेश साहेब आणि आमच्या RRWA त्याचबरोबर RRSA च्या कमिटीला. निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता आघाडीची जोडी जी मैदानावरती खेळते ती सुरेश मोहिते त्याचबरोबर कन्हैया यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर सातत्याने या मैदानावरती किंवा RRWच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम पार पाडले जातात त्या कार्यक्रमामध्ये आमच्या ऑर्गनायझरच्या खांद्याला खांदा लावून हा व्यक्तिमत्व सातत्याने काम करतोय. आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जर पाहिलं तर RRWच्या एका चांगल्या उच्च स्थानावरती देखील आपण त्याला कार्य करताना पाहू शकतात. फक्त आणि फक्त सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडणे आणि याच्याच माध्यमातून भारताची जी घटना आहे सामाजिक एकात्मता बंधुता जोपासण्याचं काम देखील आमचा RRW करते. त्याच्याबद्दल देखील आम्ही RRWचा आभार व्यक्त करू. निश्चित स्वरूपाने दीपक कस्तुरेचे खूप निकटवर्ती आहेत. स्कोर झालाय 5.
कन्हैया यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर दीपक कस्तुरी साहेबांचे खूप निकटवर्ती आहे. त्याचबरोबर कन्हैया ज्या प्रकारे प्रत्येक कामामध्ये सहभाग नोंदवतात, सहभाग घेतात आणि त्याला यशस्वीरित्या देखील पार पाडतात, त्यामुळेच की कस्तुरी साहेब त्यांच्यावरती खूप 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 प्रेम करतात. एक मान, एक आदर्श, मनामध्ये आत्मसन्मान आहे. त्याबद्दल देखील दीपक साहेबांच्या माध्यमातून कन्हैया यांचं हार्दिक हार्दिक या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. यावेळेस लोअर फुल टॉस ब्रँड RRWA चा मोहिते मात्र लगावतोय षटकार. दणदणीत 6 धावांसाठी RRWA ब्रँडेड षटकार. या दरम्यान आपण पाहू शकता महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले जवान विशालजी भिसे साहेब, त्याचबरोबर सागरजी सोनवलकर साहेब यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत मित्रांनो, त्यांना देखील विनंती असेल विशालजी भिसे आणि सागरजी सोनवलकर साहेब आपण या आमच्या व्यासपीठावरती. कारण की मित्रांनो आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये भारताची संविधान अर्थात भारताची घटना याचं अचूकरित्या अंमलबजावणी आणि भारताच्या संविधानाचं आपण तर आदर करतोच, परंतु भारताची घटना ही सातत्याने सुरक्षित, त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाने याची अंमलबजावणी करी यासाठी आपले हे जवान अक्षरशः अहोरात्र मेहनत घेत असतात. कुठल्याही प्रकारचा सण आपण सुखाने साजरा करतो, एखादा काम आपण कार्यक्रम साजरा करत असतो, परंतु याच्या मागे मेहनत कुणाची असते त्याला सुरक्षितरित्या पार पाडण्याचं तर हे आपल्या जवान करतात. सदरक्षणम खलनी ग्रहण हे यांचं ब्रीद वाक्य आणि फक्त जनतेची सेवा करणे हे त्यांचं परम कर्तव्य आणि कर्तव्य मात्र पालन पार करत असताना छोटासा क्षण त्यांना भेटतो असा आनंदाचा की ज्याच्या माध्यमातून ते आपल्या क्रिकेटची आवड व्यक्त करतात. त्याचबरोबर अशा कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट होऊन थोडासा जो त्यांच्या मनावरती जो दडपण आले असतं, कामाचा बोज आलेला असतो, ते मात्र थोडंसं डावलण्याचं देखील काम करतात. तर सागर सोनवलकर साहेब त्याचबरोबर विशालजी भिसे साहेब जे स्वतः एक चांगले खेळाडू देखील आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात आणि मान्यवरांना मात्र विनंती करूयात की आपण देखील या स्पर्धेचा आनंद घ्या. शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र डिफाईन लेग रिजन क्षेत्राला टार्गेट केले, चेंडू वेगाने जातोय, सीमारेषेला आलिंगन घालतोय आणि मोहोर मात्र लावतोय 4 धावांची. धाव फलकावरती पडते भर, 16 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र फलंदाज ऑन फायर होत आहेत. सुरेश मोहितेने लगावलेला षटकार दुसऱ्या चेंडूवरचा आणि त्यानंतर जर पाहिलं तर या षटकातील 5व्या चेंडूवरती येतोय चौकार. धाव फलक अतिशय वेगानं हलतंय आणि सातत्याने धाव फलकावरती धावा येणं या गरजेचं असतात आणि तेच काम मात्र दोन्ही फलंदाज करतायत. कौतुक करावं लागेल आघाडी फलंदाजीचे, कारण की कन्हैया आणि सुरेश मोहिते हे आक्रमक फलंदाज आहेत आणि सुरुवातीच्या फलंदाजांमध्ये ह्या गोष्टी आवश्यक देखील असतात. लोअर फुलटॉस चेंडू होता, मनगटाच्या सायने तटून काढले, चेंडू जाते काऊ कॉर्नर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती येतो, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत मात्र अतिशय वेगाने दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. ही क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ही पॉवर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, हे कॅलिब्रेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि या गोष्टी जेव्हा तुमच्याकडे असतात त्यावेळेला मात्र धाव फलकावरती धावा येत तर नाहीत तर खेचून आणल्या देखील जातात. 3 षटकांचं होते खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती आल्या त्या 18 धावा 9.00च्या सरासरीने धाव फलकावरती येणाऱ्या या धावा निश्चित स्वरूपाने एक चांगल्या सुरुवातीची प्रात्यक्षिक आणि उदाहरण देखील देऊन जातोय. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं की अजित पाटील यांनी फलंदाजी करत असताना 2 षटकांमध्ये 14 धावा जमा केल्या होत्या, 7च्या स्ट्राईक रेटने धाव फलकावरती धावा जमा केल्या होत्या, परंतु त्याच्या पश्चात यावेळेस जर पाहिले तर सुरेश मोहिते 9च्या सरासरीने धाव फलकावरती धावा जमा करतोय. सुरेश मोहिते एक विस्फोटक फलंदाज आहे, याच्याकडे क्षमता आहे की येणाऱ्या 3 षटकांमध्ये किमान 50 ते 60 धावा धाव फलकावरती जमा करण्याची, परंतु त्या क्षमतेचा उपयुक्त वापर या RRWA मध्ये करणार का? कारण की या पूर्ण विभागातली सर्वात मानांची क्रिकेटची स्पर्धा, सर्वांची आवडती क्रिकेटची स्पर्धा, सर्वांचं स्वप्न RRWA मध्ये खेळण्याचं आणि स्वप्न मात्र पूर्ण करत असताना काही खेळाडू निराश होऊन परतीच्या प्रवासाला गेलेत, परंतु काही खेळाडू अजून देखील झुंज देत आहेत या मैदानावरती या ट्रॉफीजला आपला हक्क दर्शवण्यासाठी. बघूया कुणाचे स्वप्न होणार साकार, कोण होणार नाराज आणि कोण दर्शवणार या सीझन 3 चा विजयाचा मानकरीचा हकदार देखील. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकाचा विचार केला 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 18 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज यावेळेस मात्र ऑन मार्क आपण पाहू शकता सुनील याला पंचांच्या उजव्या एष्टीकडून राईट अप राऊंड द विकेट. पहिला चेंडूला अक्षरशः लपेटलंय, चेंडू जातोय 6 धावांसाठी. ब्रँडेड षटकार.
आपण पाहू शकता यावेळेस मात्र सुरेश मोहिते जबरदस्त फलंदाजी करताय, ज्यासाठी ओळखले जातात सुरेश मोहिते. षटकार आणि चौकारांची भाषा ते प्रत्येक वेळी बोलत असतात. ज्या प्रकारे त्यांचा गोलंदाजीचा वेग आहे त्याहून अधिक वेग त्यांच्या फलंदाजीला देखील आहे आणि त्याच वेगाचा वापर कदाचित सुरेश मोहिते करतात. यावेळेस पहा वेळ भेटला एवढा की अक्षरशः फिरून फिरून मारलाय हा षटकार 6 धावांसाठी. ब्रँडेड षटकार अजूनही. पण आई गावदेवी माऊली इक्विराच्या डोंगरावरती, कारल्याच्या डोंगरावरती वैसली माझी इक्विरा माऊली आणि आईचं मात्र नमन केलं जाते, पूजन केलं जाते या स्पर्धेच्या मात्र. यावेळेस बॅक टू बॅक तिसरा षटकार, षटकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा दुसरा फलंदाज ठरतोय सुरेश मोहिते या पूर्ण स्पर्धेतला. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या फलंदाजासाठी. निश्चित स्वरूपाने सातत्याने आमच्या डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीतांची मेजवानी या मैदानावरती साकारली जाते आणि प्रत्येक संगीत हे खेळाडूंना त्याचबरोबर आमच्या प्रेक्षकांना मात्र मनोरंजन करण्याचं काम केलं जाते. निक्कळ मनोरंजन आणि फक्त प्रेक्षकांचे मन जिंकण्याचं काम आमचं डीजे करतंय. धन्यवाद डीजे तुमच्या या कामगिरीबद्दल. कारण की मैदानावरती खेळाडू खेळत असताना थोडीशी दडपणाखाली वावरत असतात आणि ज्या वेळेला मात्र असे संगीत भेटतात त्यावेळेला मात्र मनोबल वाढतं आणि हेच मनोबल वाढवण्याचं काम मात्र आपण पाहतो डीजेच्या माध्यमातून. सुरेश मोहिते यांच्यासाठी सलग चौथा षटकार. तुझी आठवण येते फार एकटीला आठवण येते फार हवाई सुटली आई तुझी आठवण येते फार एकटीला आठवण येते चार चेंडू 4 षटकार. मित्रांनो जर पाहिलं तर सुरेश मोहिते आगळा वेगळा इतिहास रचणार का या मैदानावरती. कारण की कळंबोली क्रिकेटचा एक इतिहास अजून देखील झाला नाही की कुठलाही असा खेळाडू नाही की ज्यांनी 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लावलेत. आपण 5 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावताना देखील पाहिलेत. सुहास नाळे या फलंदाजाला केपीएलचं पर्व दुसऱ्यामध्ये पाहिलं की त्याने 5 चेंडूंमध्ये 5 षटकार लगावले होते. परंतु आज सुरेश मोहिते आक्रमण करामत करणार का. परंतु यावेळेस पहा अतिशय वेगवान फटका होता. गोळीच्या वेगाने चेंडू खेळाडूच्या चेहऱ्या समोर आला होता. अक्षरशः बिकट परिस्थिती होती परंतु अशा परिस्थितीमध्ये स्वतःला सावरले. झेल निश्चित स्वरूपाने सुटतोय. प्रयत्न एफर्ट कमिटमेंट 100% होती. शेवटच्या क्षणी चेंडू निश्चित स्वरूपाने सुटलायत परंतु सुंदर प्रयत्न केला होता. आता मात्र गोलंदाज कुठे तर दडपणातून लांब येतो कारण की 4 चेंडूंवरती 4 षटकार आले होते. असं वाटलं होतं की काय सुरेश मोहिते 6 चेंडू 6 षटकार लगावतील परंतु अशा विकट परिस्थितीमध्ये हा आलेला फटका परंतु शेवटच्या चेंडूवरती नशिबाची साथ फलंदाजांना चौकार देते. फोर्टी 47 धावा फलकावरती चर्चा चाललेली मित्रांनो. 5 चेंडू 5 षटकार 6 चेंडू 6 षटकार. याच मैदानावरती मागच्या वर्षी विजय भाऊ जाधव आयोजित भारतीय जनता पार्टी चषकामध्ये कैलास चौधरी नावाच्या फलंदाजाने 5 चेंडूंमध्ये 5 षटकार देखील लगावले होते. कैलास चौधरी आज स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकला नाहीये कारण की त्याच्या लेदर्सच्या मॅचेस चालू आहेत त्याच्यामुळे तो तिकडे खेळतोय. परंतु त्याच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर एक वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर मागच्या वर्षी जर पाहिलं तर विजयभाऊ जाधव यांच्या स्पर्धेमध्ये तो सहभागी झाला होता आणि त्या स्पर्धेमध्ये त्याने खेळत असताना 5 चेंडूंमध्ये 5 षटकार देखील लगावले होते. अशी दैदित्यमान कामगिरी
माध्यमातून या मैदानावरती झाले इतिहास त्याने रचला होता. कदाचित असं वाटलं होतं की सुरेश मोहिते एक नवीन इतिहास, एक सुवर्ण अक्षराने नाव नोंदवतोय की काय RRW मध्ये, परंतु नाव नोंदवलं गेलं नाहीये. परंतु संधी त्याला अजून देखील असणार आहे, कारण की या षटकांचा विचार केला तर 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 47 धावा धाव फलकावरती आल्यात. आघाडीला आलेली जोडी अद्याप देखील मैदानावरती अप्रतिम फलंदाजी करते, ज्याचा उल्लेख मी केला गेला होता की सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये 18 धावा आल्यात. या 18 धाव्या मित्रांनो छोट्या नसू शकतात, कारण की तिसऱ्या षटकामध्ये केलेली सुरेश मोहितेची ही खडक हात. अंपायर स्ट्राईक चेंज होते का? कारण की लास्टच्या चेंडूवरती चौकार आला होता, त्याच्यामुळे पंचांना विनंती असेल की निश्चित स्वरूपाने आपली कटाक्ष नजर असावीच, कारण की तुमचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेला. चुका या माणसाकडून होतात मित्रांनो. चुका जर माणसाकडून झाल्या नसतात तर तो देव असता. आपण माणूस आहोत, आपल्याकडून चुका होणारच. निश्चित स्वरूपाने या चुका जाणून होत नाहीयेत, चुकून चुका होतात. त्याच्यामुळे मात्र आपण निश्चित स्वरूपाने पुनश्च एकदा विनंती असेल पंचांना की सातत्याने तुमचं योगदान महत्वपूर्ण आहे, तुमची कामगिरी अमूल्य आहे आणि यापुढे देखील अशाच प्रकारे हवी ही मात्र विनंती. पहिला चेंडू, क्रिकेटचा क्लास, पुस्तकी फटका, सौंदर्य नेत्रदीपक आणि चेंडू येते सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून. नेत्रदीपक षटकार. निश्चित जिद्दी आहे हा फलंदाज सुरेश मोहिते. मैदानावरती अक्षरशः ताबडतोब फलंदाजी करतोय. जे 2 खेळाडू एकमेकांबरोबर एकाच संघामध्ये इंटर कॉलनी स्पर्धेमध्ये खेळत असतात, तेच 2 खेळाडू आज एकमेकांविरुद्ध खेळत आहेत आणि विरोधी खेळत असताना अनंत माने सरकार यांच्यावरती लगावलेला बॅक टू बॅक दुसरा मोठा हल्ला 6 धावांसाठी. तेरा चेंडू 47 धावांवरती फलंदाजी करतोय हा फलंदाज. या चेंडूवरती येणार काय? तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शफलून चेंडूला ऑन साइडला तटून काढले स्क्वेअर लेग त्यांच्या क्षेत्रामध्ये. कार्पेटच्या साह्याने 1 धाव या चेंडूवरती भेटते आणि 1च्या मदतीने 14 चेंडू 48 धावांवरती सुरेश मोहिते जबरदस्त फलंदाजी करतोय. आपण पाहू शकता मित्रांनो, जय मल्हार फोर्स फिटनेस संघ इंटर कॉलनी स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती गोलंदाज अनंत माने अर्थात माने सरकार, त्याचबरोबर सुरेश मोहिते जो फलंदाजी करतोय 48 या धावसंख्येवरती. ते दोघं एकाच संघामध्ये खेळत असतात, पण आज RRW मध्ये जर पाहिलं तर मित्रांनो थोडीशी गनिमा वेगळी आहे. हे दोघं एकमेकांविरुद्ध खेळतात. एकमेकांमध्ये प्रॅक्टिस करत असताना सुरेश मोहिते आणि अनंत माने या सरकारांना कदाचित पूर्णपणे वाचून काढले, लिहून काढले. त्यामुळेच की काय आलेल्या 2 चेंडूंवरती 2 षटकार देखील. राहुल पोपेटा या आपण आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करूयात. काळभैरव पोपेटाचे जबरदस्त फलंदाज आहेत, त्याचबरोबर रोशनजी पोपेटा साहेब यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. पनवेल महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत रोशनजी पोपेटा साहेब, तर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूयात. यावेळेस पहा गच्चा चुकीचा निर्णय. गरज होती का क्रिकेटची आत्महत्या? आणि फलंदाज विचार करण्यासाठी भाग पडले ते तंबूच्या आश्रयाला कन्हैया. स्वरूपाने आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती राहुल चक्रपाणी यांच्या माध्यमातून एक मेडिकल प्रोडक्ट मेडिसिन लॉन्च केले गेले. रियुनिस कंपनीचं ब्रँड आहे. ॲलोवेरा जेल ॲलोटोन त्याचं नाव आहे मित्रांनो. खूप चांगला जेल आहे. कूलिंग, सुथिंग, त्याचबरोबर मॉइश्चरायझिंग साठी तुम्ही याचा वापर करू शकता. लेडीजला खूप चांगलं इफेक्टिव्ह हे प्रोडक्ट आहे. 90% याच्यामध्ये पूर्णपणे नैसर्गिक ॲलोवेरा जेल आहे. तर आपण आमच्या व्यासपीठावरती येऊ शकता, याचा वापर देखील करू शकता. तुमच्यासाठी आम्ही टेस्टिंगसाठी हे ठेवलेलं आहे. त्याचबरोबर वुमेन्सची मॅच होणार आहे, त्या मॅचमध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच हे मेडिकल प्रोडक्ट दिला जाईल. अल्प दरामध्ये उपलब्ध आहे. राहुल चक्रपाणी हे ज्याचे उद्गाते आहेत, संस्थापक आहेत रियुनिस कंपनीचे, आणि त्यांचा हा प्रोडक्ट आज या स्पर्धेच्या माध्यमातून या मंचावरती लॉन्च केला जातोय. तर आपण या ॲलोटोनचा वापर करा आणि तुमचा फीडबॅक आम्हाला निश्चित स्वरूपाने कळवा.
4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आल्यात त्या 62 धावा 62. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचे 6 चेंडू येणं अद्याप बाकी. सुरेश मोहिते काय फलंदाजी करतोय, नेत्रदीपक फलंदाजी करतोय. त्याच्या फलंदाजीचा विचार केला तर वैयक्तिक 49 या धावसंख्येवरती खेळतोय. 15 धावांचा 15 चेंडूचा त्याने सामना केला. 49 या धावसंख्येवरती हा फलंदाज खेळतोय आणि कशा प्रकारे अर्धशतकाला गवसणी घालणार. काल जर पाहिलं तर मित्रांनो महेंद्र सिंग धोनी याने ज्या प्रकारचा खेळ दाखवला, केदार जाधव याने ज्या प्रकारचा अर्धशतकाला गवसणी घातली त्या प्रकारचा खेळ दाखवणार का. 49 या धावसंख्येवरती हा फलंदाज खेळतोय आणि या चेंडूचा सामना करत असताना अर्धशतकाला गवसणी घालणार का. राईट ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज होते माने. पहिला चेंडू यावेळेस मात्र पॅडल स्कूप, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडूवरती येते सिंगल. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना मात्र धावचीच्या माध्यमातून अजून एक क्रिकेटची दुर्दैवी आत्महत्या फलंदाजाच्या माध्यमातून. परंतु सुरेश मोहिते अर्धशतकाला गवसणी घालतात. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो या फलंदाजासाठी. त्याने अर्धशतकाला गवसणी घातले आणि या पूर्ण स्पर्धेमधला हा तिसरा फलंदाज ठरतोय ज्याने अर्धशतकाला गवसणी घातले. आपण पाहिलं उदय हा पहिला फलंदाज RRW सीझन 3 मधला ज्याने अर्धशतकाला गवसणी घातली होती 18 चेंडूंचा सामना करत असताना. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अजित पाटील यांना की ज्याने अर्धशतकाला गवसणी घातली फक्त 16 चेंडूंमध्ये. त्यानंतर पाहिलं अजित कामटे या फलंदाजाने देखील अर्धशतकाला गवसणी घातली 18 चेंडूंमध्ये. आणि आता जर पाहिलं तर चौथा फलंदाज ठरतोय या पूर्ण स्पर्धेतला RRW सीझन 3 मधला ज्याने अर्धशतकाला गवसणी घातली तब्बल 16 चेंडूंचा सामना करत असताना. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्वालिटी ऑफ क्रिकेट, यालाच बोलतात स्टँडर्ड ऑफ क्रिकेट. आणि पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय हा चेंडू. कदाचित दुखापत करून जातोय. निश्चित स्वरूपाने दुखापत मोठी नसावी हीच प्रार्थना देवाला असणार आहे. कारण की मित्रांनो मैदानावरचा जर विचार केला तर सुरेश मोहिते थोडीशी शैली त्यांची वेगळी आहे, आक्रमक शैली आहे. आणि आक्रमक शैली क्रिकेटमध्ये थोडीशी महागडी ठरते. सातत्याने जर पाहिलं तर अशा प्रकारचे चुकीचे फटके हे निश्चित स्वरूपाने मोठ्या धावा देतात. परंतु अशा प्रकारचा रिस्क कदाचित तुम्हाला घातपाताचे संकेत देखील देऊ शकतात. लोअर फुलटॉस चेंडू यावेळेस चुकणार नाहीये, माफी नाहीये. करणार चुकी तर परिणाम भोगावे लागणार. 6 धावांसाठी अजून एक दर्जेदार षटकार. याचबरोबर ओरियन वर्सेस चंद्रगंगा माफ करा चंद्रगंगा आणि त्याचबरोबर ओरियन या दोन्ही संघाच्या संघानायकाला विनंती असणार की आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्या व्यासपीठावरती यायचंय. आणि यावेळेस मात्र षटकार येतोय. फलंदाज सुरेश मोहिते ऑन फायर. अपेक्षा दर्शवली गेली होती आणि अपेक्षा पूर्णपणे खरे उतरल्या. षटकाराच्या मध्ये स्कोर कार्ड वरती पडते मोठी भर 75. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू येणं बाकी या सत्रातला. 5 बॉल झालेत. पहिला बॉल 6, दुसरा बॉल 6, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर परत सिंगल, त्याच्यानंतर सॉरी माफ करा दुसरी ओव्हर एक 4 बॉल झालेत. माफ करा सॉरी 4 बॉल झालेत. 4 बॉल झालेत. स्कोर आहे 75. धाव फलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. ईशान ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, खूप चांगली धावसंख्या त्यांनी धाव फलकावरती रोखली गेली होती. 5 धावा खर्च करत. परंतु यावेळेस अजून एक मोठा फटका राईट इनटू द स्लॉट. बॉल गोज टू द आउट ऑफ द पार. इट्स अ क्लीन माइटी फॉर द बिग ह्यूज सिक्सर. ओरियन और चंद्रगंगा दोनों भी कप्तानों से निवेदन रहेगा कि जल्द से जल्द हमारे वीआईपी डाइस के ऊपर आइए, क्योंकि आने वाला मुकाबला दोस्तों आपके सामने आ रहा है ओरियन कॉम्प्लेक्स वर्सेस चंद्रगंगा कॉम्प्लेक्स, इन दोनों टीमों के बीच में। तो दोनों भी कप्तानों से गुजारिश रहेगी कि आप जल्द से जल्द आइए, टॉस लिया जाएगा और उसके बाद जल्द से जल्द मुकाबले को भी शुरुआत किया जाए। स्कोर झालाय
षटकाराच्या मदतीने 81 81 87 धावांचा उच्चांक या पूर्ण स्पर्धेतला. यावेळेस चेंडू काहीसा काळ हवेमध्ये येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात. वन बाउंड चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. 83 धावा धावफलकावरती येत आहेत आणि 83 धावाच्या मदतीने मात्र पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. पहिली इनिंग होते समाप्त. 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आल्यात त्या 83 धावा आणि विजयासाठी 84 धावांचा आवश्यकता. 83 धावा करून 84 धावांचं भलं मोठं आव्हानाचं डोंगर आहे आणि आव्हानाचं डोंगर उभा करत असताना मात्र ज्याने मात्र वाघाचा वाटा उचललाय तो म्हणजे सुरेश मोहिते, ज्याने अप्रतिम दर्जेदार क्वालिटी ऑफ क्रिकेट दाखवलंय. 83 फॉर नेक्स्ट मैच आवश्यकता. ओरियन वर्सेस चंद्रगंगा टॉस हो रहा है and we have our sponsored motherhood's representative, so he will spin the coin and the toss will be there. जरूर This will be head and this will be tail. Who will call? Sangram will call. Sir, spin the coin. बंद करके आप कॉल करना. ऐसे करके चलेगा कोई. Head says the call and it's head. बैटिंग. Head. Chandraganga won the toss and batting. ओरियन आपका क्या प्लान था लेने का? हमारे को तो बॉलिंग ही नहीं थी तो. ओके, थैंक यू. नाउ टीम फोटोग्राफ चंद्रगंगा एंड ओरियन. तर प्लीज विनंती असेल अंपायर्सला, चला मोहिते आणि कंपनी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. गुजारिश रहेगी, निवेदन रहेगा, मोहिते जी से कृपया करके जल्द से जल्द फील्डिंग की सजावट कर लीजिए. और उसी के साथ माने सरकार अर्थात अनंत माने आपसे भी गुजारिश रहेगी आपके ओपनिंग पेयर जल्द से जल्द विकेट के ऊपर भेजे. और आने वाले 5 ओवर्स के लिए कमेंट्री बॉक्स में थोड़ा सा चेंजेस होता हुआ तो आने वाला आंखों देखा हाल सुनने के लिए माइक्रोफोन के ऊपर फिर एक मर्तबा पाटिल सर की तरफ. धन्यवाद प्रशांत. चला पंचांनी सामना चालू करायचा आहे. त्र्याऐंशी धावा केल्यात त्या आणि 84 धावांचं आव्हान दिलंय तो. वैष्णव हाइट्सला. चला 83 रन बना चुके हैं दिशा अपार्टमेंट और 84 रन जीत का लक्ष्य करना है वैष्णव हाइट्स को. चला पंचांनी चालू करायचे सामना. सुरेश मोहिते आपली बाजू भक्कम आहे तशीच दुसऱ्यांसाठी हे करायचंय. चला पंच आपल्या निर्णय सामना चालू करायचा. पुढच्या सामन्यासाठी उशीर होतोय. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे तो वैष्णव हाइट्सला आणि त्या कशा पद्धतीने अनंत माने हे फलंदाजी असेल वैष्णव हाइट्सची त्या कुठल्या रीतीने गेम प्लॅन करतात खेळाचा प्लॅन करतात त्याच्या असे तर सलामीची जोडी जातो मैदानात. सलामीची जोडी जातो मैदानात वैष्णव हाइट्सची. चांगली अशी सुरुवात करायला लागेल. भलं मोठं आव्हान आहे ते भलं मोठं आव्हान पेलण्यासाठी पॉवर प्लेच्या 2 षटकात मात्र धावा जमवायला लागतील तशीच रणनीती आखायला लागेल वैष्णव हाइट्सला आणि आपली विजयाची नैया जर पार करायची असेल तर हीच रणनीती आपल्याला. चेंडू गेले नाहीत. हा बॉल त्यांनी मागितलं दुसरा बॉल. चला लवकरात लवकर घ्यायचा आपला निर्णय काय असेल ते घालवायचा आहे. खेळवृत्ती आणि रोरपाली
रेसिडेन्सीज वेलफेअर असोसिएशनची तिसरी हंगाम चालू होतोय. असं सुंदर आयोजन केला जातोय. तो गिरीश जोशी, दीपक कस्तुरे आणि त्याचे इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून ही चांगली कल्पना आहे. जेव्हा 2017 साली त्याच्याच जशी वाढ होत गेली, जसं असं भव्य असं आयोजन केलं झालं, हे वाखाणण्यासारखं असेल ते RRW रेसिडेन्सी वेलफेअर असोसिएशनचं. चला, पंचांनी आपली ईशान्याचं मात्र चांगलं हे होतं की जो झेल जर पकडला असता तर सुरेश मोहितेला कुठलं तरी अडवलं असतं धावा रोखण्यात. पण तसं काही नाही. जेवढी पावर होती सुरेश मोहितेच्या फटक्यात की तो मात्र चेंडू अडवू शकला नाही ईशांत, आणि त्याला जीवदान मिळालं. त्याच्या बरोबर त्यांनी षटकारानेच आपली धावसंख्येला भर दिली आणि त्याची धावसंख्या मात्र 70 धावा जमवल्या त्या सुरेश मोहितेनं. असाच खेळाडू, होणार खेळाडू बोला जातोय तो सुरेश मोहिते. स्ट्राईक एटला आहे तो सत्यम, नॉन स्ट्राईकला आहे तो अंकित. चला, राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल तो. चला, कन्हैया शिंदे आपले आयोजन आपणच लेट उशीर केला तर कसं चालायचं. चला, आता मात्र अमल कुरकीनेच्या फेस मध्ये बदल होतोय. आम्हाला वाटायचा बाबा नाही, आता तो 21 वर्षाचा युवक वाटतोय. दरम्यान सुरेश मोहिते याचा हायवे साई अंशा बाजूने मारा करेल. जो फास्ट म्हणजे माल्कम मार्शल, पॅट्रिक पॅटरसन, ज्या काळातले गोलंदाज त्याच गोलंदाज रनअप असेल तो सुरेश मोहितेचा राईट हँड ओव्हर द विकेट. समोर आहे तो फलंदाज. सांघिक पहिला, वैयक्तिक पहिल्या आखोड डब्याचा चेंडू जातो काही वेळ हवे स्थिरावतोय. बघूया सीमारेषा बाहेर जातोय का बघायचा आहे. हा सीमारेषा बाहेरचा खणखणीत चौकार. चला, मग चांगली सुरुवात केली. सुरेश मोहितेचा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याच दिशेने धावा पाहिजेत 84, त्याच दिशेने तटवलेला हा चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा सत्यम उजव्या बाजूने उजव्या हाताने मारा करणारा हा सुरेश मोहिते. बघूया राईट हँड ओव्हर द विकेट. आता पुन्हा एकदा उंची दिलेला चेंडू पांचा उचलला जातोय सरळ मिड विकेटच्या बाजूने. एक धावेने संघाला भर पडतोय, एक धावेने संघाची भर पडतोय. धाव संख्या जातोय ती 5. चांगले चेंडू होता तो, खेळण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे अयशस्वी झाला असंच म्हणायला लागेल. ज्या दिशेने तटवायचा होता त्या दिशेने तटू शकला नाही तो सत्यम. आता मात्र पहिल्याच चेंडूचा सामना करेल, तिसऱ्या चेंडूचा सामना करेल तो अंकित. दरम्यान सुरेश मोहिते, भला मोठा असा रनअप असलेला सुरेश मोहितेचा गोल आता मात्र तटवला. भाव काही वेळ चेंडू हवेत. बघा षटकार होते का जवळ, हा खणखणीत षटकार. आणि हा मात्र षटकार सुरेश मोहितेला. डीजे चला, चांगली अशी धून वाजवली डीजे मास्टरनं. आता मात्र सुरेशच्या मोहित्या चेंडूवर हवी होतोय तो अंकित. षटकाराने आपलं खातं उघडतोय आणि संघाची धाव संख्या जातोय ती 11च्या पुढे. आता पण रिव्हर्स स्वीप मारण्यापर्यंत यशस्वी झालाय, जातोय तो कव्हर पॉइंटला. एक धाव सहजरित्या मिळली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का बघायचा नाही, परंतु सरळ चेंडू बेगे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि त्या क्षेत्ररक्षणामुळे एकच धावेवर समाधान मानायला लागतोय तो अंकित याच्या धावसंख्येत भर. अंकिताची धावसंख्या होतोय ती 7 आणि संघाची धावसंख्या होतोय ती बिनबाद 12. सुरेश मोहिते ज्या पद्धतीने धावा जमवल्या त्याच पद्धतीचा गोलंदाज असलेला सुरेश, त्याच गोलंदाज पूर्णपणे खरा हवी होतोय तो वैष्णवी हाईट्स अंकित. दरम्यान पुढचा चेंडू सत्यम साठी. सत्यम मात्र एक चौकाराच्या बाजूने 5 धावसंख्येवर खेळणारा हा फलंदाज.
किती धावा जमायच्या मारा हाणामारीच्या षटकात हेच बघायचंय आणि त्याचीच धावा जवळजवळ धावा जमल्यात त्या आता 12 दरम्यान पुढचा चेंडू राइट हैंड होते फुल टॉस पद्धति लॉलीपॉप चेंडू होता बल्ले का कहां से अंदरूनी किनारा लगा जाता वही जा रहे बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए 4 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 16 आता बघूया पाठीनं घोंगडं घेऊ दे का कुणाच्या बाजूने जातोय पाठीनं घोंगडं हेच बघाय दिशा अपार्टमेंट की वैष्णव तशीच गोलंदाजी भरलेली दिसतोय सुरेश मोहितेची मात्र आता कुठेतरी चेंडू मात्र ज्या पद्धतीने लॉलीपॉप मध्ये चेंडू घेतात त्याच पद्धतीने वेग होता आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर चौकाराने मात्र धाव संख्येत भर धाव संख्या होतोय ती 16 आणि सत्यमेची धाव संख्या चौकाराने मात्र धाव संख्या होती ना दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा काही चेंडू हवेत राहिलेला परंतु सरळ यष्टीरक्षक निर्धाव चेंडू होतोय आणि षटकही संपतोय चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती बिनबाद 16 अशी वैष्णव राईड्सची जिंकण्यासाठी भलं मोठं आव्हान आहे ते 84 धावांना मात्र धावा जमवलं त्याच पद्धतीने धावा जमतायत त्या वैष्णव राईड्सचे पुन्हा एकदा पॉवर प्लेचा षटक त्यासाठी गोलंदाजीसाठी जो सज्ज असणारा गोलंदाज गणेश बघूया गणेश याच्या नावात काय होतोय श्री गणेशा करतोय काय तेच बघायचंय समोर आहे तो मात्र फलंदाज अंकित षटकाराने आपलं उघडले खातं उघडले आता मात्र हा उंची दिलेला चेंडू सरळ बट कट घेऊन जातोय थर्डमॅनच्या बाजूनं तो पण एक धाव सहजरित्या एक धावेने समाधान मानायला लागतोय तो अंकितला एक धावेने समाधान मानायला लागतोय तो वैष्णव आयुषला मात्र षटकार चौकाराची अपेक्षा असलेले दर्शक मात्र आता एक धावेची आशेने हे होत आहेत परंतु चालू नाही क्रिकेटच्या हंगामाला मात्र असंच असतोय दरम्यान पुढचा चेंडू गणेशचा पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात काही वेळ चेंडू जातो हवेत आणि मात्र झेल होतोय का बघायचा आहे हा सुंदरसा असा झेल आणि मात्र सत्यमच्या पारीचा अंत होतोय पतन होतोय डीजे दरम्यान पहिला बळी बाद होतो दुसऱ्या षटकात गणेश याच्या गोलंदाजीवर आता मात्र त्याची जावा गवून तो मंगेश आता पण रिव्हर्स स्वीप केल्याच्या प्रयत्नात यशस्वी झालाय बघूया परत आता मात्र चेंडू फेकी होतोय तोपर्यंत एक धाव सहजरित्या मिळतो एक धावेने संघाच्या धाव संख्येत भर धाव संख्या होतोय ती 18 एक बाद 18 अशी धाव संख्या ती वैष्णव राईड्सची जिंकण्यासाठी भलं मोठं आव्हान आहे गणेश मात्र चांगली टच्चू गोलंदाजी वाखाणण्यासारखी गोलंदाजी करतो पहिल्या षटकात धावा जमल्या त्या 16 परत दुसऱ्या षटकात गडी बाद करून धावा अंकुश आता मात्र गणेश आणि मंगेश मात्र चेंडूचा जातोय आणि सरळ स्क्वेअर लेगच्या बाजूने झेल होतोय मंगेश आपल्या 0 या धाव संख्येवरती बाद होतोय तो मंगेश शून्य धाव संख्येवरती बाद होतो तो मंगेश डीजे चला सारी रात जागवायचं आहे
दिलंय ते आता सरकारनंच. दरम्यान पुढचा चेंडू तो गणेशचा मात्र फयसी आता मात्र निगाह गए निशाना कहा यही गेंद थी. गिरीश जोशी बाहेर गेले. गिरीश जोशी यांनी समालोचन कक्षात यायचंय. निर्धाव चेंडू निघतोय आणि निर्धाव चेंडूमध्ये दडपण येतोय तो वैष्णव हाईट्सला आणि धाव संख्या मात्र स्थिरावलेली ती वैष्णव हाईट्सची. नया बल्लेबाज रोशन. गणेशाचा पुढचा चेंडू मात्र आता पुन्हा एकदा टटवल्या. बघूया सीमारेषा पलीकडे जातोय का हा जातोय चेंडू स्क्वेअर लेगच्या वरन आणि हा षटकाराने धाव संख्येत भर पडतोय. Sono sono patolle, yeah.
चला अंकित मात्र 2 लागोपाठ षटकार मारतोय, चौकार मारतोय आणि धावसंख्या मात्र झपकन 35च्या घरात नेतोय. त्याची धावसंख्या भरलेली. पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू जातोय सरळ आणि सहज एक धाव मिळतोय. एक धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. संघाची धावसंख्या होतोय ते 36च्या घरात आणि अशी जी गोलंदाजी होती त्याच गोलंदाज कमबॅक करतोय तो सुरेश मोहिते. धावसंख्या होतोय 1 वाढ. धावसंख्या होतोय ती 36. जिंकण्यासाठी असं भलं मोठं आव्हान आहे. भलं मोठं आव्हान आहे. 84 धावा जमायच्या विजयासाठी. ते आव्हान पेलण्यास वैष्णव हाईट किती समर्थ होते तेच बघायचंय. दरम्यान सुरेश मोहिते पुढचा चेंडू बघूया. नवीन आला रोशनसाठी. रोशन मात्र पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे निर्धाव चेंडू निघतोय आणि ह्या षटकाचे सांगता होतोय. डीजे युवी जरा त्या अतिथी कक्ष टॉस वगैरे उडला जातोय. प्रेसिडेन्शियल एरिया त्याचं जरा उठायचंय. उर्वरित 12 चेंडू 48 धावांची गरज वैष्णवी साठी. आता मात्र कुठेतरी कन्हैया शिंदेच्या चेहऱ्यावर असे असेल. उर्वरित 12 चेंडू आणि 48 धावांची गरज विजयासाठी. ते मग क्रिकेटमध्ये अशक्य काही नाही. अशक्य आणि सुरेश मोहितेंनी मात्र जे 2 षटकात धावा दिल्या मात्र त्या 28 धावा दिल्या त्या सुरेश मोहितेनं आणि फलंदाजीत बहरलेली त्याच्यात मात्र त्यांनी धावा जमवल्या त्या 70. षटकार आणि चौकारच खेचत राहिला मात्र भावी खेळीसाठी त्याचं हे योगदान असेल. कारण तो एक चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे. ही आपल्या दिशा अष्टपैलू खेळाडू ऑलराऊंडर म्हणून बोलला जातोय तोच तो. दरम्यान नवीन 4थं षटक घेऊन येतोय तो सचिन. समोर येतो आता मात्र रोशन. आता मात्र पुन्हा एकदा जातोय सरळ डाव्या एसटीच्या वरनं जातोय, चुकतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय. डॉट गेन बोलला जातोय त्याच्यात ती सांगता होतोय ती. सचिनची धावसंख्या मात्र स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 36. धावसंख्या मात्र 36 ती वैष्णवी हाईटची. उर्वरित 11 चेंडू 48. एकदा लॉलीपॉप चेंडू होता मात्र ज्या पद्धतीने खेळण्याचा तो खेळू शकला नाही. मात्र एकच धावेवर समाधान मार्ग दुसऱ्या धावेसाठी धावतोय का बघायचं आहे. आणि मात्र धाव बाद होतोय तो फलंदाज रोशन याच्या पारीचा अंत होतोय. डीजे चला चांगली धून वाजवली. पिंगा घालूया मात्र आता अनंत पिंगा घालतोय का बघायचं. अनंत माने पिंगा घालतोय का ते बघायचंय. कारण सुरेश मोहितेने जसं चकवलं त्याच पद्धतीने फलंदाज अनंत माने दिसते का. दरम्यान सचिन याचा पुढचा चेंडू हात पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या खूपच बाहेर झाला. पण त्याला स्वैर घोषित करतायत. स्वैर अवांतर धावसंख्येत वाढ होतोय. अवांतर धावसंख्येने भर पडतोय. धावसंख्या होतोय ती 38 अशी धावसंख्या वैष्णवाची. दरम्यान उर्वरित चेंडू असं समीकरण असे पुन्हा एकदा शॉर्ट मध्ये जातोय सीमारेषा बारीकडे जाते का बघायचा. हा बॅट निघलेला खणखणीत चौकार. या चौकारानं मात्र समीकरण बदलतोय. धावसंख्या होतोय ती
धाव संख्या होतोय ती 42. आता मात्र आव्हान जसं तगडं होतोय चेंडूची तशी धावाही जमवायच्या लागतील. दरम्यान पुढचा चेंडू अंकितसाठी पुन्हा एकदा चटवला. बघूया झेल होतोय का बघायचा. आणि खराब क्षेत्ररक्षण खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळतोय तो अंकितला. अंकिताच्या खात्यात 2 भर पडतोय आणि धाव संख्या मात्र 2 वाढतोय. ती संघाची धाव संख्या होतोय ती 44. धाव संख्या होतोय ती 44. 3 गडीच्या मोबदल्यात. दरम्यान पुढचा चेंडू सचिनचा. बघूया अंकित काय करतोय, किती धावा जमवतोय तेच बघायचं. एकदा पुन्हा एकदा लॉलीपॉप मध्ये अफवाली चेंडू होता परंतु पूर्णपणे चुकला. निगाह कहीं निशाना कहा वही बल्ला घुमाया सीधा कीपर के दस्तानों में. कीपर कोई गलती नहीं की. फिर एक बार गेंदबाज के और अगली गेंद डालने के लिए तैयार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि समोर आहे अंकित. मात्र आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या बाजूने सहजरित्या तटवला. एक धाव सहजरित्या मिळतोय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि एकाच धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडतोय. धाव संख्या होतोय ती 45. चला 39 धावेची गरज असेल ती विजयासाठी वैष्णव राईट्सला. बघूया अनंत माने आणि अनिकेत किती धावा जमवायचे तेच बघायचं. आता मात्र काही दैवी चमत्कार लागेल विजय असा. चला पंचांनी आवरायचंय सामन्याला लवकर सोडा. पुढच्या सामन्यासाठी उशीर होतोय. सुरेश मोहिते आता गेम प्लॅन करायची गरज नाहीये. आता तुमच्या बाजूने जवळजवळ दिसतोय असा धावा परंतु क्रिकेटमध्ये काही होईल असं सांगू शकत नाही. क्रिकेट अनिश्चित बरा खेळ आहे. विनायक बघूया. विनायक असा गोलंदाज शांगे शेवटच्या षटक टाकेल आणि पहिलाच षटक टाकेल आणि मात्र हा चांगला चेंडू होता. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज मात्र काही समजू शकला नाही आणि एक धाव सहजरित्या मिळतोय. एक धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडतोय आणि वैयक्तिक खाता उघडतोय तो. एक धाव मिळतो आणि संघाची धाव संख्या होतोय ती 46. संघाची धाव संख्या मात्र जातोय ती 46 घरात. विनायक याचा पुढचा चेंडू. दरम्यान एकदा पुन्हा एकदा चेंडू उजव्या एसटी डाव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू अवांतरितेने मिळतोय. दादा भोईर यांनी अतिथी कक्षात यायचंय. मंचावर यायचं दादा भोईर. दरम्यान विनायकचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा सरळ चेंडू मारतोय मात्र माने सर मात्र काही समजू शकत नाही. जसा सुरेश मोहिते समजायचा चेंडू तसा मात्र विनायकचा चेंडू मात्र माने समजत नाही आणि निर्धाव चेंडू निघतोय तो. विनायकचा धाव संख्या मात्र स्थिरावलेली ती वैष्णव राईट्सची. पुन्हा एकदा तटवण्यापर्यंत कार्पेटच्या बद्दल जातोय तो. लॉंगॉनच्या दिशेने कन्हैया चेंडू खाली होतोय. चेंडू अडवला जातोय. आता मात्र विजयाची औपचारिकता बाकी राहिले असंच दिसतोय. ओरियन संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय. क्षेत्ररक्षण लावायचंय ओरियन संघाने. दरम्यान विनायक चक्रगती गोलंदाज बोलतोय. असा चायनामॅन गोलंदाज असेल तो विनायक. आता मात्र बुलावर फुलटॉस चेंडू होतोय. षटकार जातोय का बघायचा. हा खणखणीत षटकार. दुनिया छोड़ दी है तुझ पे ही सांस आके रुके. था पहले ही सोचना था बल्लेबाजों ने मगर ऐसा अभी लेट हुआ, देर हुए, दुरुस्त हुए. एक बार फिर खेलने के प्रयास में ऑफ स्टंप के काफी बात हुई. बल्लेबाज कोई समझ नहीं पाया. सीधा कीपर के दस्ताने. कीपर ने कोई गलती नहीं की. फिर एक बार रन रुका हुआ, स्कोर रुका हुआ वैष्णव हाइट्स का. अगली गेंद विनायक की काफियाची गेंदबाजी वाला. एक बार फिर खेलने के प्रयास में पूरी तरह
अनसक्सेस हुए और सीधा कीपर गए दस्ताने में और एक बार फिर ये मैच जीत हासिल की। दिशा अपार्टमेंट ने कांग्रेचुलेशन फ्रॉम दिशा अपार्टमेंट, कांग्रेचुलेशन फ्रॉम कांग्रेचुलेशन फ्रॉम वैष्णवी हाइट्स। लाईनमॅन पप्प्या या, आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. पप्पू जर तिकडे झालं असं तर प्लीज मॅचचं एकदा करायचं. तिकडे बिझी आहे का? ओके ओके चालेल. अंकल अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त नंदाबाईचीच हवा. बऱ्याच वर्षांनी का नाही कन्हैया शिंदेच्या चेहऱ्यावर असे दिसतोय, कारण तो पहिला सामना जिंकतोय. कन्हैया शिंदे मोठ्या फरकाने, त्याचाच आम्हाला आनंद वाटतोय. Congratulations, the winning team. Now time for the man of the match and the sponsor trophy. So I request Motherhood's representative, ma'am, please come on dais. Please come on. Yeah. Okay. So captain of the Dr. Rawat, captain of the Vaishnavi Heights, come for the participation memento, please. मैडम ने इनको भेजा सर को. Clap for the Vaishnavi Heights. Well played, Vaishnavi Heights. Now, man of the match, Mr. Suresh Mohite. Well played, Suresh.